नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण संपूर्ण ऑगस्ट महिन्याच्या वन लाइनर खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत। यामध्ये आपण 200+ वन लाइनर प्रश्न घेतलेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या कोणत्याही महाराष्ट्रातील परीक्षेसाठी खूप जास्त महत्त्वाचा ठरणार आहे। तर सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, तर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी शेप 2025 नावाची पहिली सशस्त्र सेना राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आलेली होती? तर नवी दिल्ली। यानंतर खालीलपैकी कोणाची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळावर संचालक म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर अनुराधा ठाकूर यांची। यानंतर पुढील प्रश्न, मॉर्निंग कन्सल्टंटने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार जगातील सर्वात लोकप्रिय नेता कोण बनलेला आहे? तर ते आहेत आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी। यानंतर कोणत्या राज्यामध्ये बुद्ध सम्यक दर्शन संग्रहालय व स्मारक स्तूपचे अनावरण करण्यात आले? तर बिहार। यानंतर कोणी ज्ञान भारत मिशनचा शुभारंभ केला आहे? तर नरेंद्र मोदीजींनी। यानंतर पुढील प्रश्न, आपल्या भारताचे पहिले हिंदी माध्यमातील MBBS कॉलेज कोणत्या राज्यामध्ये सुरू होणार आहे? तर ते मध्य प्रदेश या राज्यामध्ये। यानंतर भारतीय सैन्याने कोणत्या राज्यामध्ये ड्रोन प्रहार ड्रोन टेक्निक सराव सुरू केला? तर अरुणाचल प्रदेश या। यानंतर कोणत्या राज्य सरकारने राज्यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू करण्याचा मोठा निर्णय घेतला? तर आपल्या महाराष्ट्र सरकार या। यानंतर पुढील प्रश्न, आपल्या महाराष्ट्रामध्ये बचत गटाच्या उत्पादनासाठी किती जिल्ह्यामध्ये उमेद मॉल उभारण्याची मोठी घोषणा केली आहे? तर एकूण 10 जिल्ह्यांमध्ये। यानंतर पुढील प्रश्न, DRDOने प्रलय बॅलिस्टिक मिसाईलचे कोठून परीक्षण केले? तर ते ओडिशामधून केले आहे। यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने अटल मोहल्ला क्लिनिकचे नाव बदलून मदर तेरेसा ॲडव्हान्स हेल्थ क्लिनिक असे केलेले आहे? तर झारखंड सरकारने। ठीक आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 12वा, तर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये जगातील सर्वात शक्तिशाली नॉन न्यूक्लिअर बॉम्ब अझाबचे अनावरण करण्यात आले? तर तुर्की या। यानंतर काझीरंगा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे जो वाघांच्या घनतेच्या बाबतीत जागतिक स्तरावर 3ऱ्या क्रमांकावर आहे? तर तो आहे आसाम या। यानंतर पुढील प्रश्न, प्राचीन हस्तलिखितांचे डिजिटायझेशन करण्यासाठी खालीलपैकी कोणी ज्ञान भारत मिशन सुरू केले आहे? तर ते आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी। यानंतर नागपंचमी निमित्त कोणत्या राज्यामध्ये सर्प संवर्धन अभियान सुरू करण्यात आले? तर आपल्या महाराष्ट्र। यानंतर यंदाच्या आंतरराष्ट्रीय वाघ दिनाच्या निमित्ताने आपल्या महाराष्ट्रामध्ये किती व्याघ्र प्रकल्प आहेत? तर एकूण 6। पुढील प्रश्न, तर कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वात जास्त काळ सलग कार्यकाळ बजावला आहे? तर उत्तर प्रदेश। यानंतर पुढील प्रश्न, तर भारतीय तटरक्षक दलासाठी देशातील पहिल्या स्वदेशी हॉवरक्राफ्टचे बांधकाम कोणत्या राज्यात सुरू झाले? तर गोवा या राज्यामध्ये। यानंतर कोणत्या संस्थेने अलीकडेच सुरू केलेले जलद गस्त जहाज अटल बांधले आहे? तर गोवा शिपयार्ड लिमिटेड। यानंतर जगातील मानवी तस्करी विरोधी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर तो 30 जुलै या दिवशी साजरा केला जात असतो। यानंतर महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री मणिकराव कोकाटे यांना पदावरून हटवून त्यांच्या जागी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर दत्तात्रय भरणे यांची। यानंतर 2025 हे वर्ष आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या संतांची सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी 750व्या जयंतीसाठी आहे? तर संत ज्ञानेश्वर महाराज। यानंतर नुकतेच कोणत्या देशाने आपल्या भारतावर रशियन संरक्षण आणि ऊर्जा वस्तू खरेदी केल्याबद्दल भारतीय आयातीवर 25% कर आणि दंड आकारण्याची घोषणा केली? तर अमेरिका। यानंतर तिबेटमधील यारलुंग झांगबो नदीवर 60,000 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प कोणत्या देशाने नुकताच सुरू केला आहे? तर तो चीन या देशाने। यानंतर जुलै 2025 मध्ये आपल्या भारताने कोणत्या देशाशी हायड्रोजन विकासासाठी सामंजस्य करार केला? तर जर्मनी। यानंतर पुढील प्रश्न 26वा, दरवर्षी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती केव्हा साजरी केली जाते? तर ती 1 ऑगस्ट रोजी। यानंतर 17वा, पुरुष आशिया कप क्रिकेट 2025 कोणता देश आयोजित करेल? तर संयुक्त अरब अमिराती हा।
यानंतर आपल्या भारतातील पहिली AI पॉवर्ड अंगणवाडी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली तर आपल्या महाराष्ट्र. यानंतर SSB म्हणजे सशस्त्र सीमा दलचे 26वे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर संजय सिंघल यांची. यानंतर 30वा प्रश्न, आपल्या महाराष्ट्र राज्याचे नवीन क्रीडा व अल्पसंख्याक विकास मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर मणिकराव कोकाटे यांची. यानंतर 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार नुकताच कोणाला मिळाला आहे तर राणी मुखर्जी यांना. यानंतर पुढील प्रश्न, तर 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटास मिळालेला आहे तर श्यामची आई या. यानंतर 6व्या राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर ती डॉक्टर नितीन करीर यांची. यानंतर सध्या चर्चेत असलेले वनतारा स्टार ऑफ द फॉरेस्ट हे आकर्षण कोणत्या ठिकाणी आहे तर ते आहे गुजरात या ठिकाणी. यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूयात, तर उंची वाढविण्याच्या वादावरून सध्या चर्चेत असलेले अलमट्टी धरण कोणत्या नदीवर आहे तर ते आहे कृष्णा नदीवर. यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणता दिवस शाश्वत कृषी दिवस म्हणून साजरा केला जातो तर तो आहे 7 ऑगस्ट हा दिवस. यानंतर कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच सफाई कर्मचारी आयोग स्थापन करण्याची मोठी घोषणा केली तर बिहार या. यानंतर आपल्या भारतातील सर्वात मोठे युनानी महाविद्यालय खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये बांधले जाणार आहे तर ते पटना या. यानंतर खालीलपैकी कोणाची अलीकडेच भारतीय लष्कराच्या उपसेना प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली तर पुष्पेंद्र सिंग. यानंतर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये भारतातील पहिला AI आधारित रस्ता सुरक्षा पायलट प्रकल्प सुरू करण्यात आला आहे तर उत्तर प्रदेश. यानंतर ऑगस्ट 2025 पासून विक्रम साराभाई अंतराळ केंद्र VSSC चे नवीन संचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर डॉक्टर राज राजन यांची. यानंतर भारतीय पुरुष फुटबॉल संघाचे प्रशिक्षक म्हणून 1 ऑगस्ट 2025 पासून कोणाची नियुक्ती झाली तर खालिद जमील यांची. यानंतर भारतीय सैन्याने दिव्य दृष्टी हा सराव कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला आहे तर तो सिक्कीम या राज्यामध्ये. लक्षात ठेवा सर्व विद्यार्थ्यांनी, तर पोलिसिंग अँड क्राईम ट्रेंड्स इन इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर दिनेश कुमार गुप्ता यांनी नुकतेच लिहिले आहे. तर पुढील प्रश्न 45वा आहे, तर अलीकडे जगातील सर्वात मोठा 8.8 तीव्रतेचा भूकंप कोणत्या देशात झाला तर रशिया देशामध्ये. यानंतर पुढील प्रश्न, भारतीय कोस्ट गार्डचा स्थापना दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर 4 ऑगस्ट रोजी. यानंतर नुकत्याच झालेल्या डॉक्टर BC रॉय ट्रॉफी स्पर्धा खालीलपैकी कोणी जिंकल्या आहे तर मणिपूरने. यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कार्यकारी संचालकपदी अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आनंद अंबानी यांची. यानंतर भारतीय नौदलामध्ये सामील झालेले हिमगिरी युद्धनौका कोणत्या प्रकल्पाअंतर्गत बांधण्यात आले तर प्रोजेक्ट 17A अंतर्गत. यानंतर 50वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 4500 वर्ष जुनी हडप्पा संस्कृती सापडली आहे तर जैसलमेर. यानंतर 51वा, तर शशी प्रकाश गोयल यांनी कोणत्या राज्याचे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला तर उत्तर प्रदेश. यानंतर अलीकडेच चर्चेत असलेली महादेवी हत्तीने आपल्या महाराष्ट्रातून कोणत्या राज्यामध्ये जबरदस्तीने नेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला तर गुजरात या. यानंतर आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या IAS अधिकाऱ्याची 20 वर्षांमधून 24व्या वेळेस बदली करण्यात आली तर ते आहेत तुकाराम मुंडे. यानंतर पुढील प्रश्न आहे 54वा, तर यू न्यू सॉ हे कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान बनले आहेत तर ते आहेत म्यानमार या. यानंतर कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट आणखी 6 महिन्यांसाठी वाढवण्यात आली तर मणिपूर या. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्याने प्रत्येक घरामध्ये हाय स्पीड इंटरनेट पुरवण्यासाठी हर घर फायबर उपक्रम सुरू केला तर गोवा. यानंतर 2026 मध्ये AI इम्पॅक्ट समिट कोणता देश आयोजित करेल तर आपला भारत हा देश. यानंतर अलीकडेच निधन पावलेले माजी राज्यपाल ज्यांनी कलम 370 हटवण्याच्या मोठ्या काळामध्ये जम्मू काश्मीरचे राज्यपाल म्हणून काम पाहिले होते तर ते कोण होते तर ते होते सत्यपाल मलिक. यानंतर पुढील प्रश्न, वर्ल्ड चॅम्पियन्स लीग ऑफ लिजेंड्स 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले तर दक्षिण आफ्रिकाने. यानंतर 60वा प्रश्न, अलीकडेच कोणत्या भारतीय संस्थेने प्रगत मानवरहित हवाई वाहन प्रक्षेपित प्रेसिजन
गाइडेड मिसाईल V3च्या यशस्वी उड्डाण चाचण्या घेतल्या. तर DRDO यानंतर हिरोशिमा दिवस म्हणजे हिरोशिमा डे केव्हा साजरा केला जातो तर तो 6 ऑगस्ट रोजी. यानंतर गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आले तर भीमराव पांचाळे यांना. यानंतर राज कपूर जीवन गौरव पुरस्कार 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आले तर अनुपम खेर यांना सन्मानित करण्यात आले आहे. यानंतर पंतप्रधान किसान सन्मान निधी म्हणजे PM किसान योजनेचा 20वा हप्ता कोणत्या शहरातून जारी करण्यात आला तर वाराणसी या. यानंतर ऑपरेशन मुस्कान 1 जुलै ते 31 जुलै 2025 या कालावधीमध्ये कोणत्या राज्यात पार पडले तर तेलंगणा या. यानंतर पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि शहरांना अधिक शाश्वत बनवण्यासाठी गुरुग्राममध्ये कोणता प्रकल्प सुरू करण्यात आला तर मातृवन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. यानंतर उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठ्या भगवान रामांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले तर कॅनडामध्ये. यानंतर पुढील प्रश्न, पहिला बुद्धिबळ स्पोर्ट्स विश्वचषक कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आला आहे ज्याचे विजेतेपद मॅग्नस कार्लसन यांनी जिंकले होते तर सौदी अरेबिया. यानंतर शिबू सोरेन यांचे नुकतेच निधन झाले तर ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते तर ते होते झारखंड या. यानंतर प्रत्यय अमृत कोणत्या राज्याचे नवीन मुख्य सचिव बनले आहेत तर ते आहे बिहार या. यानंतर पहिला बिमस्टेक पारंपरिक संगीत महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला होता तर दिल्लीमध्ये. यानंतर चित्रपती कै व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले तर महेश मांजरेकर यांना. यानंतर 73वा प्रश्न, तर द राईस ऑफ द हिटमॅन हे पुस्तक कोणत्या भारतीय क्रिकेटपटूच्या जीवनावर आधारित आहे तर ते आहे रोहित शर्मा यांच्या. यानंतर मुंबईमधील प्रो गोविंदा चषकाच्या सीझन 3 साठी ब्रँड अँबॅसेडर कोणाला घोषित करण्यात आले तर ख्रिस गेलला. यानंतर 75वा प्रश्न, आपल्या भारताचे सर्वाधिक काळ गृहमंत्री पद भूषवणारे व्यक्ती कोण ठरले तर ते ठरले आहेत अमित शहा. यानंतर नुकतेच कोणत्या राज्यामध्ये ढगफुटी होऊन अनेक नागरिकांचा मृत्यू झाला तर उत्तराखंड. यानंतर पुढील प्रश्न, तर भारत सरकारने ODOP उपक्रमाअंतर्गत किती राज्यांमध्ये प्रधानमंत्री एकता मॉल्स उभारण्यास मान्यता दिली तर एकूण 27. यानंतर पहिल्या बिमस्टेक पारंपरिक संगीत महोत्सवाचे आयोजन कोठे करण्यात आले तर भारत मंडपम नवी दिल्लीमध्ये. यानंतर भारत छोडो आंदोलन कोणत्या दिवशी सुरू झाले होते तर 8 ऑगस्ट 1942 या. यानंतर आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेने म्हणजे IATA ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार भारत जगातील सर्वात मोठा विमान वाहतूक बाजार कितवा बनला आहे तर 5वा बनला आहे. यानंतर 81वा प्रश्न, आपल्या भारतातील सर्वात प्रगत सरकारी इमारतीचे नाव कर्तव्य भवन कोणत्या शहरात देण्यात आले तर दिल्ली या. यानंतर सावळकोट जलविद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी बांधला जात आहे तर जम्मू काश्मीर या ठिकाणी. यानंतर परदेशामध्ये सर्वाधिक क्रिकेट कसोटी सामने जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण बनला तर मोहम्मद सिराज. यानंतर भारतीय टपाल विभागाने रजिस्टर्ड पोस्ट सेवा कधीपासून बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला तर 1 सप्टेंबर 2025 पासून. यानंतर नुकतेच भारत भेटीला आलेले फर्डिनांड आर मार्कोस हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत तर फिलिपिन्सचे आहेत ते. यानंतर मानवी बाह्यग्रह शोध म्हणजेच HOPE संशोधन केंद्र कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे तर लडाखमध्ये आहे ते. यानंतर अलीकडेच कोणत्या ठिकाणी ऑपरेशन खगल राबविण्यात आले आहे तर ते जम्मू काश्मीर या. यानंतर जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI शहर निर्देशांक 2025 मध्ये कोणते शहर अव्वल स्थानावर आहे तर ते आहे सिंगापूर. यानंतर पुढील प्रश्न, तर 9 ऑगस्ट रोजी खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो तर आदिवासी दिवस साजरा केला जातो. यानंतर 90वा प्रश्न, ऑगस्ट 2025 मध्ये कोणत्या आफ्रिकन देशाचे संरक्षण मंत्री आणि पर्यावरण मंत्री हेलिकॉप्टर अपघातात मरण पावले तर घाना या. यानंतर पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा पूर्ण सदस्य होणारा 107वा देश कोणता बनला आहे तर मोल्डोवा. यानंतर आपल्या भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारी विधानसभा कोणती बनली आहे तर दिल्ली विधानसभा. यानंतर शाश्वत शेती दिवस केव्हा साजरा केला जातो तर 7 ऑगस्ट रोजी.
यानंतर इंडसइंड बँकेची MD आणि CEO म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर राजीव आनंद यांची. यानंतर युनेस्कोच्या जागतिक वारसा दर्जासाठी आपल्या भारताने कोणत्या स्थळाचे नामांकन केले, तर सारनाथ यानंतर पुढील प्रश्न, पहिला MS स्वामीनाथन अन्न आणि शांती पुरस्कार कोणाला मिळाला, तर अडेमोला अडेनले यांना मिळाला आहे. यानंतर 97वा प्रश्न, आशियातील सर्वात मोठे कासव कोणत्या राज्यातील झेलियांग सामुदायिक अभयारण्यामध्ये आणण्यात आले, तर नागालँड. यानंतर अलीकडेच जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजे WHOने कोणत्या विषाणूला कर्करोगजनक विषाणू म्हणून घोषित केले, तर हेपॅटायटिस D यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 99वा, तर रेल्वे स्टेशन मालवाहतूक करण्यास सक्षम असलेले काश्मीर खोऱ्यातील पहिले स्थानक कोणते बनले आहे, तर अनंतनाग हे. यानंतर 100वा प्रश्न, दरवर्षी जागतिक सिंह दिवस केव्हा साजरा करण्यात येतो, तर तो 10 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील 101वा प्रश्न सुरू करण्याच्या अगोदर सर्वांसाठी खूप महत्त्वाची सूचना, तर या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट आपण फक्त 500च लाईक ठेवलेलं आहे. किती, तर फक्त 500 लाईक. तर सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर हे 500 लाईक पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि अजून महत्त्वाची सूचना कोणती, तर व्हिडिओच्या शेवटी मी तुमच्यासाठी स्पेशली 2 प्रश्न दिलेले आहेत आणि खूप सोपे प्रश्न आहेत आणि महत्त्वाचे देखील ते प्रश्न आहेत आणि त्या दोन्ही प्रश्नाची उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ते प्रश्नाची उत्तर आणि आपले हे 500 लाईक जर पूर्ण केले तर मला ही पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन म्हणजे बळ मिळत असतं. तर चला लवकरात लवकर आपले 500 लाईक पूर्ण करूयात आणि कॉमेंटमधलं उत्तर देखील सांगण्याचा प्रयत्न करूयात. तर पुढील प्रश्नाला सुरुवात करूयात. यानंतर 101वा प्रश्न, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या भारतातील पहिले AI चलित शिक्षण ॲप्लिकेशन नुकतेच कोणी लॉन्च केले, तर IIT पलक्कडने. यानंतर खेरथल तिजारा जिल्हा कोणत्या राज्यात आहे, ज्याचे नाव बदलून भर्तृहरी नगर असे करण्यात आले, तर राजस्थान. यानंतर पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय विस्लाव मॅनियाक मेमोरियल इव्हेंटमध्ये कोणी सुवर्ण पदक जिंकले, तर अनु राणी यांनी. यानंतर क्षमता बांधणी आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर श्रीमती S राधा चौहान यांची. यानंतर गाझा ताब्यात घेण्याची मोठी योजना कोणत्या देशाने जाहीर केली, तर इस्रायल यानंतर 106वा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या हिल स्टेशनमध्ये हात रिक्षावर पूर्णपणे बंदी घातली, तर माथेरान महाराष्ट्र. यानंतर पुढील प्रश्न, काबा यानोने अलीकडेच आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर माउंट किलिमंजारो सर केले आहे, तर तो कोणत्या राज्यातील गिर्यारोहक आहे, तर अरुणाचल प्रदेश. यानंतर खालीलपैकी कोणाची अलीकडेच ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिल म्हणजेच BARC इंडियाचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली, तर गौरव बॅनर्जी यांची. यानंतर नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस ही किती किलोमीटर अंतर कापणारी देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत आहे, तर 881 किलोमीटर. यानंतर अलीकडेच भारतीय रेल्वेने आशियातील सर्वात लांब मालवाहू ट्रेनची यशस्वी चाचणी घेतली, तर त्या ट्रेनचे नाव काय आहे, तर रुद्रास्त असे नाव आहे. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या भारतातील टॉप 10 सर्वात सुरक्षित शहरांच्या यादीमध्ये कोणते शहर पहिल्या स्थानावर आहे, तर मंगळुरू हे शहर. यानंतर भारतीय सैनिकांसाठी आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या पक्षाने श्रीनगर येथे जाऊन सिंदूर महारक्तदान हा उपक्रम राबवत रक्तदान केले, तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाने. यानंतर पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय युवा दिवस केव्हा साजरे करण्यात येतो, तर 12 ऑगस्ट रोजी. यानंतर अंडर-19 आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंनी किती पदके जिंकली, तर एकूण 14. यानंतर पुढील प्रश्न, तर देशातील पहिली स्वदेशी मलेरिया विरोधी लस ॲडफ्लॅक्सिव्हॅक्स कोणत्या संस्थेने विकसित केली आहे, तर ICMR या संस्थेने. यानंतर 2025च्या कॅनेडियन ओपनमध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले, तर व्हिक्टोरिया बोको यांनी जिंकले आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर MS स्वामीनाथन द मॅन हू फेड इंडिया हे पुस्तक नुकतेच कोणी लिहिले आहे, तर प्रियंबदा जयकुमार यांनी. यानंतर आपल्या भारतातील सर्वात तरुण FIDE मानांकित महिला बुद्धिबळपटू कोण बनली, तर अरेनी लोहाटी बनली आहे. यानंतर आशियाई सर्फिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये पुरुषांच्या खुल्या स्पर्धेमध्ये कांस्य पदक जिंकून कोणत्या भारतीय सर्फरने इतिहास रचला, तर रमेश भुईदाळे
यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या राज्यामध्ये पुनौरा धाम येथे देवी सीता मातेला समर्पित मंदिर बांधले जाणार आहे? तर बिहार. यानंतर 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2025 दरम्यान 25वे शांघाय शिखर परिषद 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात येत आहे? तर चीन या देशामध्ये. यानंतर अलीकडेच विलासकू नावाची योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर तामिळनाडू या. यानंतर फिफाने महिलांसाठी आपल्या भारतातील पहिली प्रतिभा अकादमी कोठे उघडली आहे? तर हैदराबादमध्ये. यानंतर दरवर्षी जागतिक अवयवदान दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर 13 ऑगस्ट रोजी. यानंतर ऑगस्ट 2025 मध्ये भारतीय कर प्रणालीला आधुनिक बनवण्यासाठी कोणता नवीन कायदा लोकसभा आणि राज्यसभेमध्ये पारित झाला? तर आयकर अधिनियम 2025 हा. तर पुढील प्रश्न 126वा, तर 10 ते 15 ऑगस्ट दरम्यान मध्य प्रदेशमध्ये प्रत्येक घरामध्ये राष्ट्रीय ध्वज लावण्यासाठी कोणता अभियान सुरू झाला? तर हर घर तिरंगा हा अभियान. यानंतर रघुजी भोसले प्रथमची कोणती ऐतिहासिक वस्तू 18 ऑगस्ट 2025 रोजी आपल्या भारतामध्ये परत आणली गेली? तर तलवार आणली गेली. यानंतर 13 ऑगस्ट 2025 पासून कोणत्या राज्यामध्ये पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू झाली? तर मणिपूर या. यानंतर सुप्रीम कोर्टाने दिल्लीतील भटक्या कुत्र्यांबाबत काय आदेश दिला? तर सुरक्षित ठिकाणी पाठवणे असा. यानंतर 130वा प्रश्न, 2028चा ब्रिक्स शिखर संमेलन कोणत्या देशात होणार आहे? तर रशिया या देशामध्ये. यानंतर 2025 G20 व्यापार मंत्र्यांची बैठक कोणत्या शहरात होणार आहे? तर रियाद या शहरामध्ये. यानंतर आपल्या भारताने 13 ऑगस्ट 2025 रोजी नवीकरणीय ऊर्जेसाठी कोणत्या देशासोबत करार केला? तर जपान या. यानंतर हरित क्रांती मिशन सुरू करणारे पहिले राज्य कोणते? तर महाराष्ट्र हे राज्य ठरले आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न, सुरक्षा AI नावाची AI आधारित फसवणूक शोध प्रणाली कोणत्या बँकेने सुरू केली? तर आपल्या भारतीय स्टेट बँकेने, म्हणजे SBI या बँकेने. ठीक आहे. यानंतर जगातील पहिला AI गव्हर्नन्स कायदा अधिकृतपणे स्वीकारणारा देश कोणता ठरला? तर सिंगापूर हा. यानंतर 2025 आशियाई पुरुष हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी कोणत्या देशाने जिंकली आहे? तर ती पाकिस्तान या देशाने. यानंतर आपल्या भारताचे पहिले राष्ट्रीय ड्रोन स्कूल कोणत्या राज्यात सुरू झाले? तर मध्य प्रदेश या. यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक कोण झाले? तर अमोल मजुमदार झाले आहे. यानंतर क्लीन एअर इंडेक्स 2025 मध्ये पहिल्या क्रमांकावर कोणते भारतीय शहर आले? तर इंदोर हे शहर आले आहे. यानंतर लाडकी सून योजना कोणत्या उद्देशासाठी सुरू करण्यात आली? तर सुनांच्या संरक्षणासाठी. यानंतर अलीकडे कोणत्या देशाने पहिले AI आधारित संसद सहाय्यक प्रणाली सुरू केली आहे? तर जपान या. यानंतर अलीकडे भारतातील कोणते राज्य ग्रीन एनर्जी हब घोषित झाले आहे? तर राजस्थान. यानंतर अलीकडे कोणत्या भारतीय शहराला युनेस्को ग्लोबल हेरिटेज सिटी दर्जा मिळाला आहे? तर वाराणसी. यानंतर अलीकडे कोणता देश जगातील पहिले हायड्रोजन चलित रेल्वे नेटवर्क सुरू करणार आहे? तर जर्मनी. यानंतर ग्लोबल स्टार्टअप इंडेक्स 2025 मध्ये कोणता देश अव्वल म्हणजेच प्रथम ठरला? तर अमेरिका. यानंतर ग्लोबल सायबर सिक्युरिटी फोरम 2025 ची मेजवानी अलीकडे कोणत्या देशाने केली? तर सौदी अरेबिया. यानंतर अलीकडेच आपल्या भारतातील कोणत्या खेळाडूने वर्ल्ड चेस कप 2025 जिंकला? तर डी गुकेश या. यानंतर अलीकडेच कोणत्या राज्याने मिशन क्लीन गंगा फेज 2 सुरू केला आहे? तर उत्तर प्रदेश. यानंतर अलीकडेच कोणत्या भारतीय वैज्ञानिकाला ग्लोबल क्लायमेट अवॉर्ड 2025 मिळाला? तर सुनीता नारायण यांना. यानंतर 150वा प्रश्न, अलीकडे उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार म्हणून कोणाचे नाव जाहीर करण्यात आले? तर CP राधाकृष्णन यांचे. यानंतर पुढील प्रश्न आहे 151वा, तर मिस युनिव्हर्स इंडिया 2025 चा किताब कोणी जिंकला? तर मणिका विश्वकर्मा यांनी जिंकला आहे. यानंतर पुढील प्रश्न, भारत 2025 मध्ये कोणता आंतरराष्ट्रीय शिखर परिषद आयोजित करणार आहे? तर SCO शिखर परिषद. यानंतर आजा एकादशी 2025 मध्ये कोणत्या दिवशी साजरी झाली? तर 19 ऑगस्ट रोजी. यानंतर अलीकडे कोणत्या शहरामध्ये उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच उद्घाटन करण्यात आले? तर कोल्हापूर. यानंतर पुढील प्रश्न, तर राज्यसभेने 18 ऑगस्ट 2025 रोजी कोणते विधेयक पारित केले? तर भारतीय बंदरगाह विधेयक 2025 पारित केले.
यानंतर दिल्लीतील कोणत्या सांस्कृतिक केंद्राने तात्पुरते अभ्यासक्रम नोंदणी थांबवली? तर इटालियन कल्चरल सेंटर. यानंतर 18 ऑगस्ट 2025 रोजी कोणत्या ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन झाले? तर अच्युत पोतदार यांचे. यानंतर 18 ऑगस्ट 2025 रोजी भारत चीन सीमा चर्चेसाठी आपल्या भारतामध्ये कोणते चीनी अधिकारी आले आहेत? तर वांग ई. यानंतर पुढील प्रश्न, रघुजी भोसले यांचा वारसा कोणत्या भारतीय राज्याशी संबंधित आहे? तर आपल्या महाराष्ट्र. यानंतर अजित डोवाल आपल्या भारतामध्ये कोणत्या पदावर कार्यरत आहेत? तर ते आहेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार या पदावर. यानंतर केंद्र सरकारने ऑनलाईन गेमिंगवर बंदी आणण्यामागचे प्रमुख कारण कोणते आहे? तर तरुणांमध्ये व्यसन वाढणे. यानंतर 5 वर्षानंतर भारत आणि चीन दरम्यान काय पुन्हा सुरू होणार आहे? तर थेट उड्डाणे. यानंतर कोविड-19 मुळे महिलांमध्ये कोणत्या आरोग्य समस्येचा धोका वाढल्याचे अभ्यासात आढळले? तर रक्तवाहिन्यांचे वय वाढणे. यानंतर मानव विकास निर्देशांक म्हणजेच HDI 2025 मध्ये आपल्या भारताचा क्रमांक कितवा आहे? तर 130वा. यानंतर नॅशनल कर्मयोगी जनसेवा कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला? तर आयुष मंत्रालयाने. यानंतर 2025 मध्ये युनेस्कोच्या ग्लोबल जिओपार्क नेटवर्कमध्ये किती नवीन स्थळांचा समावेश झाला? तर 16. यानंतर मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे कोणत्या शहरामध्ये शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली? तर मुंबई. यानंतर लोकसभेने 11 ऑगस्ट 2025 रोजी कोणता अधिनियम पारित केला? तर राष्ट्रीय क्रीडा शासन अधिनियम 2025. यानंतर अलीकडेच विरोधी पक्षांनी कोणत्या अधिकाऱ्यावर महाभियोग चालविण्याची मागणी केली आहे? तर आपल्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, तर कर्नाटकमध्ये सहकारी संस्थांमध्ये जात व लिंग आरक्षण कोणत्या विधेयकाद्वारे लागू होणार आहे? तर सहकारी संस्था दुरुस्ती विधेयक 2025 नुसार. यानंतर बँक ऑफ बडोदाचे नवीन व्यवस्थापकीय संचालक व CEO ऑगस्ट 2025 मध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर अश्विनी कुमार यांची. यानंतर पुढील प्रश्न, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2026 कोणत्या राज्यामध्ये होणार आहे? तर आपल्या महाराष्ट्र या राज्यामध्ये. यानंतर उच्च व तंत्र शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या कोणत्या योजनेअंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दरमहा 2,000 रुपये मानधन दिले जाणार आहे? तर कमवा आणि शिकाय योजनेअंतर्गत. यानंतर पुढील प्रश्न, अन्नपूर्णा अन्न सुरक्षा योजना 19 ऑगस्ट 2025 रोजी कोणत्या राज्याने सुरू केली? तर उत्तर प्रदेश या राज्याने. यानंतर विश्व सायबर सुरक्षा निर्देशांक 2025 18 ऑगस्ट 2025 रोजी कोणता देश पहिल्या क्रमांकावर आहे यामध्ये? तर अमेरिका. यानंतर विमा नियामक व विकास प्राधिकरण म्हणजेच IRDAI चे नवीन अध्यक्ष ऑगस्ट 2025 मध्ये कोणाची नियुक्ती झाली? तर सौरभ गर्ग यांची. यानंतर पुढील प्रश्न, 16व्या आशियाई शूटिंग स्पर्धेमध्ये कझाकस्तानमध्ये पुरुष युवा 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारामध्ये आपल्या भारतासाठी सुवर्ण पदक कोणी जिंकले? तर गिरीश गुप्ता यांनी. यानंतर विद्यार्थ्यांसाठी डिजिटल हेल्थ कार्ड उपक्रम 20 ऑगस्ट 2025 रोजी कोणत्या मंत्रालयाने सुरू केला? तर शिक्षण मंत्रालयाने. यानंतर केंद्र सरकारने 1,507 कोटी खर्चून कोणत्या विमानतळ प्रकल्पास मंजुरी दिली? तर कोटा बुंदी विमानतळामध्ये. यानंतर ग्लोबल ग्रीन एनर्जी अवॉर्ड 2025 कोणत्या भारतीय मूळ वैज्ञानिकांना देण्यात आलेला आहे? तर डॉक्टर कविता मेनन यांना. यानंतर पुढील प्रश्न, ऑस्कर 2026 साठी आपल्या भारताची अधिकृत एंट्री म्हणून कोणत्या चित्रपटाची निवड झाली? तर आर्टिकल 370 या. यानंतर कोणत्या राज्यातील जलालाबाद शहराचे नाव बदलून परशुरामपुरी करण्यात आले? तर मध्य प्रदेश या. यानंतर नुकतेच कोणत्या देशाने अग्नी 5 या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण केले? तर आपल्या भारत. यानंतर जगातील पहिली रोबो स्पर्धा 14 ते 17 ऑगस्ट 2025 दरम्यान कोठे आयोजित करण्यात आली होती? तर बीजिंग चीनमध्ये. यानंतर आपल्या भारताच्या उपराष्ट्रपती पदासाठी विरोधी पक्षाकडून कोणाचे नाव जाहीर करण्यात आले? तर माजी न्यायाधीश B सुदर्शन रेड्डी यांचे. यानंतर ग्रामसभांच्या कार्यप्रणालीला डिजिटल आणि पारदर्शक बनवण्यासाठी भारत सरकारने कोणते AI आधारित टूल सुरू केले आहे? तर निर्णय हे. यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला कोणी केला? तर राजेश साकरिया यांनी हल्ला केला आहे. यानंतर आदी कर्मयोगी अभियानचा मुख्य उद्देश काय आहे? तर आदिवासी समाजामध्ये नेतृत्व आणि शासन क्षमता वाढवणे हे.
यानंतर पुढील प्रश्न, तर हिमाचल प्रदेशातील माय बुक माय स्टोरी अभियानाचा मुख्य उद्देश काय आहे? तर मुलांमध्ये वाचनाची सवय प्रोत्साहित करणे हे मुख्य उद्देश आहे. यानंतर पुढील प्रश्न, ग्रीन हायड्रोजन पॉलिसी 2.0 2025 मध्ये कोणत्या राज्याने आणली आहे? तर गुजरात. यानंतर ग्लोबल AI गव्हर्नन्स फ्रेमवर्क कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेने जाहीर केला? तर युनेस्को. यानंतर भारतीय नौसेनेमध्ये अलीकडे समाविष्ट झालेल्या पाणबुडीचे नाव काय आहे? तर INS शंकुल. यानंतर 2025 अंडर-20 विश्व कुस्ती स्पर्धेमध्ये आपल्या भारतासाठी पहिले सुवर्ण पदक कोणी जिंकले? तर तपस्या. यानंतर 130वे घटना दुरुस्ती विधेयक 2025 कोणाद्वारे मांडण्यात आले आहे? तर गृहमंत्री अमित शहा यांच्याद्वारे. यानंतर कोणत्या भारतीय ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्याला IOC मानसिक आरोग्य राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहे? तर अभिनव बिंद्रा यांना. यानंतर नासाने युरेनसचा 29वा चंद्र शोधला असून त्याला काय नाव दिले आहे? तर S 2025 U1 असे नाव देण्यात आले आहे. यानंतर फुटबॉलमध्ये सर्वाधिक 1391 सामने खेळण्याचा मोठा विश्वविक्रम कोणी केला? तर फॅबिओ डेव्हिसन लॉप्स मॅसियल यांनी. यानंतर 198वा प्रश्न, हॉकी आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून कर्णधार पदाची जबाबदारी कोणाकडे सोपविण्यात आली आहे? तर हरमनप्रीत सिंग यांच्याकडे. यानंतर 199वा प्रश्न, NCC संचालनालय महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर विवेक त्यागी यांची. यानंतर 200वा प्रश्न, नुकतेच झालेल्या सायपन इंटरनॅशनल 2025 चा किताब कोणी जिंकला? तर तान्या हेमंत यांनी जिंकला आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर रशियाने 2036 पर्यंत व्हेनोरा D मोहीम कोणत्या ग्रहावर पाठविण्याची घोषणा केली? तर शुक्र. यानंतर पुढील प्रश्न 202 वा, तर अलीकडेच कोणत्या राज्याने ग्रीन हायड्रोजन पॉलिसी 2025 जाहीर केली आहे? तर ओडिशा. यानंतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे जगातील सर्वात उंच पूर्णाकृती स्मारक कोणत्या ठिकाणी उभारले जात आहे? तर बोराडेवाडी, मोशी, पुणे. यानंतर आपल्या भारतातील पहिले 100% डिजिटल साक्षर राज्य कोणते आहे? तर केरळ हे. यानंतर ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंडेक्स 2025 मध्ये पहिले स्थान कोणत्या देशाला मिळाले आहे? तर अमेरिका. यानंतर भारतीय नौसेनेने कोणता नवा युद्धनौका आपल्या ताफ्यामध्ये समाविष्ट केला? तर INS महादेव. यानंतर वर्ल्ड एनर्जी आउटलुक 2025 अहवाल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला? तर IEA म्हणजेच आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने. यानंतर आंतरराष्ट्रीय पृथ्वी विज्ञान ऑलिम्पियाड म्हणजेच IESO 2025 स्पर्धेमध्ये रायांश गुप्ता याने कोणते पदक जिंकले? तर एक सुवर्ण पदक आणि एक रौप्य पदक जिंकले आहे, म्हणजेच 2 पदके. यानंतर पुढील प्रश्न, खगोलशास्त्र ऑलिम्पियाड 2025 भारताने किती पदके जिंकली? तर 5 पदके, एकूण 4 सुवर्ण पदके आणि एक रौप्य पदक आहे यामध्ये. यानंतर 210वा प्रश्न, नुकतेच कोणत्या राज्य सरकारने 18 वर्षांवरील व्यक्तींना नवीन आधार कार्ड जारी करण्यास बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला? तर आसाम. यानंतर 211वा प्रश्न, भारत सरकारने कोणत्या वस्तूवरील आयात शुल्क पूर्णपणे रद्द केली? तर कच्चा कापूस. यानंतर 212वा प्रश्न, तर आपल्या भारताने अलीकडेच कोणत्या देशासोबत सायबर सुरक्षा करार केला? तर जपान या देशासोबत. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे 2 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत आणि खूप सोपे प्रश्न आहेत आणि खूप महत्त्वाचे देखील हे 2 प्रश्न आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांनी या दोन्ही प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न असा आहे, मिस युनिव्हर्स इंडिया 2025 चा किताब कोणी जिंकला? तर याचे योग्य उत्तर लवकरात लवकर कॉमेंटमध्ये सांगा. पुढील प्रश्न, भारतीय महिला क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक कोण झाले? तर याचेही उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट मी फक्त 500च लाईक ठेवले आहे, जास्त नाही, फक्त 500 लाईक. तर सर्व विद्यार्थ्यांनी हे 500 लाईक आपल्या व्हिडिओला करायचं आहे आणि लवकरात लवकर 500 लाईक आणि आपल्या कॉमेंटमधील उत्तर हे दोन्हीही मला विद्यार्थ्यांकडून पाहिजे. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि जाता जाता सबस्क्राईब देखील करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.